चला विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट लक्षात घ्या आणि या गोष्टीवर 100% भरोसा ठेवून अभ्यास करा। काय होय तुम्हाला सांगतो, अचानक ऍड आल्यानंतर परीक्षेचा कालावधी कमी असेल आणि जो ह्याचा अभ्यास आहे हा अभ्यास तुम्ही कुठल्याही सरळ सेवेसाठी वापरू शकता। त्याच्यामुळे हा अभ्यास करणं चुकीचं कोणतंच असणार नाही। आता यामध्ये भरतीचा मार्ग मोकळा म्हणण्याचं सगळ्यात पहिलं कारण काय आहे हे कारण लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला सगळंच काय लक्षात येईल। तर पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा की या ठिकाणी हे एक ठराव आहे। आता या ठरावामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं की 6 महिने कालावधी म्हणजे 13/9 किती तारीख आहे 13/9/2025 पर्यंत तलाठी भरतीची सगळी प्रक्रिया पूर्ण करायचा शासनाचा आदेश या ठिकाणी आज संपलेला आहे, बरोबर आहे। आता यामध्ये जसं आपण अपडेट घेतलं तसं अपडेट मध्ये आपल्याला समजलेलं आहे की 4 जिल्ह्याचा मुद्दा फक्त उर्वरित पेंडिंगला आहे। बाकी सगळ्या मुद्द्याची भरती प्रक्रिया किंवा सगळे जिल्ह्याची भरती प्रक्रिया 2023 ची सगळ्याच पद्धतीने यांनी पूर्ण केलेली आहे। 3 ते 4 जिल्हे जे बाकी आहेत ते पुढच्या 8 दिवसात होतील। त्याच्यामुळे नवीन तलाठी भरती येण्याचा जो काय अडथळा होता, एकमेवचा अडथळा होता कोणता 2023 ची भरती प्रक्रियेचा विलंब आणि त्यातले जॉइनिंगचे झालेले कोर्ट केसेस हे सगळे जवळजवळ 95% आता मिटलेले आहेत। आणि म्हणून आतापासून तुम्ही अभ्यासाला लागा आणि या अभ्यासामध्ये तुम्हाला सपोर्ट करायला ही बॅच अतिशय माफक किमतीमध्ये फक्त आणि फक्त 999 मध्ये आपण सुरू केलेले आहे। आणि यामध्ये दररोज लाईव्ह लेक्चर, अनलिमिटेड व्ह्यूज प्लस GS/GK चा ई बुक सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे। अशा प्रकारे सगळ्या मुद्द्याचे ही बॅच असेल आणि तुम्ही सुद्धा हितं करा तिथं करा किंवा स्वतः करा, पण अभ्यासाला सुरुवात नक्कीच करा। या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।